नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुनी आता। तस्मात् त्वमिंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ। पाप्मानं प्रजेहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनम्। यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथोनी प्रवृत्ती कर्मातेविये। आधी निर्दळू घालितिये सर्वथैव। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात कर्मयोगाचं आपण चिंतन करत आहोत। आणि आता अध्यायाची सांगता त्या सांगतेच्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत। मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जीवाला भगवत प्राप्ती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। किंबहुना या नरदेहाचं प्रयोजन भगवत दर्शनामध्ये सामावलेलं आहे। जर या देहामध्ये आल्यानंतर भगवत प्राप्ती झाली तर जीवनाची सफलता आहे। आणि भगवत प्राप्ती न करता जर कदाचित जीवात्मा या देहातून निघून गेला तर त्याने सर्व प्रकारची हानी केली। उपनिषदाची प्रमाणं आहेत, इह चेत वेदित अधसत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी। या देहामध्ये आल्यानंतर परमात्म्याला जाणलं तर खऱ्या अर्थाने त्याने आपलं कल्याण केलं। भगवत दर्शन न करता जर निघून गेला तर उपनिषदामध्ये त्या पुरुषाला कृपण असं म्हटलं आहे। कंजूस आहे की जो भगवत प्राप्ती करू शकला नाही, किंबहुना त्याने फार मोठी हानी केली आहे। एखाद्याने नरदेह प्राप्त झाल्यानंतर भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करावा तर त्याला प्रतिबंधही जास्त येतात। जेवढं चांगल्या प्रकारचं फल असेल तेवढी त्याला प्रतिबंध करणारी किंवा विघ्न निर्माण करणारे घटकही जास्त प्रमाणात असतात। म्हणून तर जेवढे जास्त विघ्न असतील तेवढी ती प्राप्ती कठीण होऊन जाते। कालपर्यंत आपण विचार केला तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रवृद्ध। म्हणून ते आगाध होणे ठेले। वास्तविक ज्ञान हे आपलं स्वरूप आहे। कारण सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे ब्रह्माचं वर्णन आहे किंवा सच्चित आनंद हे आत्मस्वरूपाचं वर्णन आहे। ते ज्ञान म्हणणं किंवा सत्य आनंदपद म्हणणं या तिन्हीचाही अर्थ एकच होतो। स्वरूप आहे आपलं, पण आपलं स्वरूप असतानाही आपल्याला ते कठीण होतं। त्याचं कारण या कामक्रोधाधिक विकारांनी त्याला प्रवृत्त केलं आहे किंवा झाकलेलं आहे। म्हणजे जोपर्यंत जीवाला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही। मोक्षासाठी ब्रह्मज्ञान आवश्यक आहे। ब्रह्मज्ञानासाठी या कामक्रोधाधिक विकारांचा प्रतिबंध दूर करणं आवश्यक आहे। आणि हा प्रतिबंध दूर करण्याचा साधकाने जेवढा म्हणून प्रयत्न करावा तो उपाय त्याला उपायकारक न ठरता बऱ्याचदा त्या कामक्रोधांना सहाय्यक ठरतो। जसं की इंधन आपण आणलं आणि अग्नीला शांत करण्याचा प्रयत्न केला तर त्या इंधनाच्या माध्यमातून अग्नी शांत न होता जसा भडकतो त्याप्रमाणे कामक्रोधाधिक विकारांना जर त्यांचे इच्छित भोग आपण प्रदान केले तर त्यांची शांती न होता ते भडकतात। न जातु कामकामानां उपभोगेन शाम्यति हविषा कृष्णमर्त्मेव भूय एवाभिवर्धते। महाभारतामध्ये हा श्लोक आलेला आहे की मी कामाचा काम्य पदार्थांच्या माध्यमातून परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर काम तर काही परिपूर्ण झाला नाही, उलट कामनेचे विषय मिळाल्यामुळे काम अत्यधिक प्रमाणामध्ये खवळला। उदाहरण दिलं आहे, अग्नीमध्ये ज्याप्रमाणे आपण इंधन टाकलं की त्या इंधनाच्या माध्यमातून अग्नी वाढतो, तशा प्रकारे या कामक्रोधाधिकांना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर हे मात्र कधीही पूर्ण होत नाही। दुष्पुरेन अनलेनच हे आलम असं कधी म्हणत नाही, हे कायमचे अतृप्तच राहतात। म्हणून यांना इतका जर संकटाचा हा भाग असेल तर मग यांचं नियमन करताच येणार नाही का? असा बिकट जरी प्रसंग असेल तर भगवान म्हणतात एक उपाय आहे भला, एक चांगल्या प्रकारचा उपाय आहे अर्जुना,
या काम क्रोधादिकांना का बरं नष्ट करायचं? कारण हे ज्ञानी पुरुषाचे कायमचे वैरी आहे. प्रारंभीसुद्धा हे ज्ञान होऊ देत नाही म्हणून वैरी आहे. आणि ज्ञानप्राप्तीनंतर जर काम निर्माण झाला तर तो जीवनमुक्तीचं सुख प्राप्त होऊ देत नाही. तशी ओवी ज्ञानोबारायांची तैसी प्राप्ती ही पुरुषे इंद्रिय लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे सांसारिके. म्हणजे प्राप्त आहे पण इंद्रियांचा लाड करत असेल तर त्यालासुद्धा सांसारिक दुःख भोगावे लागतात. म्हणजे अगोदर ज्ञानाचा प्रतिबंध म्हणून वैरी, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवनमुक्तीचा आनंद मिळू देत नाही म्हणूनही वैरी. ज्ञानिनो नित्य वैरिणा हा कायम ज्ञानी पुरुषाचा वैरी आहे. अज्ञानी पुरुषाचा हा नंतर वैरी आहे. सुरुवातीला मात्र मित्राप्रमाणे प्रेम करतो हा, आणि मग अज्ञानी पुरुषाला वाटतं मी कामाच्या छंदात गोवलो तर सर्व प्रकारची माझी हानी झाली, त्याला नंतर पश्चाताप होतो, सुरुवातीला होत नाही. मग इतके जर हे बिकट असेल, हठयोग्यांनासुद्धा हे आपल्या सामर्थ्याने जिंकून घेतात, तर सामान्य पुरुषाला का जिंकून घेणार नाही? एवढं जर संकट असेल तर मग यांना ताब्यात आणायचं कसं? तर भगवान म्हणतात एक चांगल्या प्रकारचा उपाय आहे. तो करिता जरी अंगवला, तो उपाय अनुष्ठानामध्ये करीत असताना जर तुला प्राप्त झाला तर मी तुला सांगणार. आणि तो उपाय परमात्मा 41व्या श्लोकामध्ये सांगतात. कसं या कामक्रोधादिकांना जिंकून घ्यायचं क्रमाक्रमाने ते चिंतन येत आहे. 41व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तस्मात् त्वम इंद्रियाणी आदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिहि एनं ज्ञानविज्ञान नाशनम. हा या श्लोकाचा पदच्छेद आहे. हे भरतर्षभ, भरतकुलामध्ये निर्माण झालेल्या किंवा भरतकुलामध्ये अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या हे अर्जुना, त्वम आदौ, त्वम म्हणजे तू, आदौ म्हणजे सुरुवातीला, इंद्रियानी नियम्य, तस्मात पद आलं की नाही? तस्मात म्हणजे म्हणून. पाठीमागच्या श्लोकाचा विचार करायचा आहे. ज्ञानी पुरुषाचे हे कायमचे वैरी आहे. जोपर्यंत या वैऱ्यांना आपण दूर करणार नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती शक्य नाही. म्हणून तस्मात म्हणजे म्हणून. त्वम पहिल्यांदा यांचं नियमन करायचं असेल तर इंद्रियानी, त्या इंद्रिय पदामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि यांचं नियमन करायचं. म्हणजे काय करायचं? त्या 5 ज्ञानेंद्रियाला, 5 कर्मेंद्रियाला आपापल्या शब्दस्पर्शादी विषयापासून आवरायचं. म्हणजे त्याला पहिल्यांदा, कारण याचे अधिष्ठान कोण आहे? या कामाची राहण्याची ठिकाणं 3 सांगितली मागच्या श्लोकामध्ये. इंद्रियानी, मनः, बुद्धी, या 3 ठिकाणी हा काम राहतो. सुरुवातीला जर याला नष्ट करायचं असेल तर पहिल्यांदा इंद्रियावर संयम केला पाहिजे. आणि अर्जुना कसे आहेत हे? ज्ञान विज्ञान नाशनम पापमानम. अत्यंत पापी आहे. पापी असून काय नष्ट करतात? ज्ञानाला नष्ट करतात आणि विज्ञानाचाही नाश करतात. 2 अर्थ होतात. शास्त्रापासून किंवा आचार्यांच्यापासून जो काही आपल्याला विद्या अविद्येचा किंवा आत्मा अनात्माचा, कर्म अकर्माचा बोध प्राप्त होतो, पदार्थाचा बोध, त्या बोधाला म्हणतात ज्ञान. आणि त्या बोधाचा जर प्रत्यक्ष आपल्याला अनुभव आला की त्याला म्हणतात विज्ञान. थोडक्यामध्ये ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आणि विज्ञान शब्दाचा विशेष ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. ज्ञान विज्ञानाचा नाश करणारे हे पापी आहे. अर्जुना, प्रजही प्रकर्ष करून यांना तू सोडून दे, यांचा नाश करून टाक. आता या इंद्रियांचा आपल्याला संयमन करायचं आहे. ते कसं करायचं? क्रमाक्रमाने पुढे ज्ञानोबारे सांगतात. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथोनी प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळू घाली तिये सर्वथैव. सर्वथैव म्हणजे सर्व प्रकाराने. यांचा म्हणजे या कामक्रोधादिकांचा पहिला कुरुठा. कुरुठा म्हणजे आश्रयस्थान किंवा यांचा पहिला मुक्काम. यांचं घर कुठं आहे? इंद्रिये. पहिल्यांदा हे राहतात इंद्रियामध्ये. वास्तविक यांचं राहण्याचं मुख्य ठिकाण आत आहे. राहतात हे अंतकरणामध्ये. इंद्रियामध्ये का म्हटलं आहे बरं? जरी ते आत राहिले तर इंद्रियांच्याद्वारेच कर्म करतात ना. इंद्रियांच्या माध्यमातून इंद्रिया वाचून त्यांना कर्म करता येत नाही. म्हणून जेव्हा ते
स्थूल भावाला प्राप्त होतात किंवा क्रियाकारी किंवा व्यक्त होतात, तेव्हा ते इंद्रियांच्या माध्यमातून मनात इच्छा निर्माण झाली आणि इंद्रियांनी कामच नाही केलं तर मनातली इच्छा तशीच राहते. पण मनातल्या इच्छेला जर इंद्रियांनी सहाय्य केलं तर बरोबर इंद्रियांच्याद्वारे त्या कामक्रोधादिकांची पूर्ती किंवा इच्छा होत असते. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला मनामध्ये असं वाटलं की आपल्याला कुठेतरी जाऊन पक्वान्न सेवन करायचं आहे, तर नुसती मनात इच्छा येऊन नाही ना चालत, त्याला पहिल्यांदा त्या ठिकाणापर्यंत पायाने चालावं लागतं. वाणीने पुन्हा चौकशी करावी लागते. चौकशी म्हणजे दर काय आहे किंवा पदार्थ चाखून पाहला तर त्याला चव कशी, असे दोन अर्थ आहे की नाही, ते करावं लागतं. डोळ्याने तो पदार्थ पाहावा लागतो. कानाने त्या पदार्थाचं वर्णन कोणाच्या तरी मुखातून ऐकावं लागतं. हे सगळे इंद्रिय त्याला सहाय्य करतात. तेव्हा इच्छित असणारा पक्वान्न पदार्थ त्याला सेवन करण्याकरता मिळतो. म्हणून जेव्हा ही इंद्रिय कार्यकारी होतात तेव्हा आतल्या इच्छा अधिक वाढतात. जर इच्छा वाढवायची असेल म्हणजे कामाला पुष्ट करायचं असेल तर इंद्रिय सहाय्य करतात. आणि इंद्रियांनी समजा असहकार आंदोलन केलं म्हणजे इंद्रियांनी सहाय्य नाही केलं तर मनसुद्धा काही करू शकत नाही. म्हणून हा क्रमाक्रमाने भाग आहे. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथोनी म्हणजे या इंद्रियांच्या माध्यमातून अंतःकरणातली जी प्रवृत्ती आहे कर्मातेवी आहे. नुसती प्रवृत्ती काही करू शकत नाही, पण इंद्रियांचं साह्य घेतलं की ती प्रवृत्ती कर्माला जन्माला घालते. म्हणजे अगोदर प्रवृत्ती म्हणजे कामनेची इच्छा आणि त्या इच्छेतून कर्म जेव्हा घडतं प्रसवते विये म्हणजे जन्माला घालते. म्हणून अर्जुना, आधी सुरुवातीला सर्वथैव तिये निर्दळू घाली, सर्व प्रकाराने अगोदर जिथून प्रवृत्ती निर्माण होते कर्माची, कर्मकारी होणाऱ्या प्रवृत्तीला सर्वथैव सर्व प्रकारे निर्दळून घाली, जिंकून टाक किंवा त्या इंद्रियांची द्वारबंद कर. ज्याला आपल्या मनावर संयम करायचा असेल त्याला पहिल्यांदा सुरुवात इंद्रियापासून करावी लागते. असू द्या, ते तुम्ही लक्ष फक्त माझ्याकडे द्या. आधी निर्दळून घाली ती सर. ठीक आहे, ऐका. सुरुवातीला संयम करायचा असेल मनाचा तर अभ्यास इंद्रियांपासून करावा लागतो. कुठेतरी प्रारंभ करावाच लागेल ना. आपण आठवड्यातून असा एखादा दिवस ठेवला पाहिजे की त्या दिवस आपण पूर्ण मौन राहणार, कोणाशीही बोलणार नाही. किंवा दिवसातला असा एक वेळ ठेवला पाहिजे की सकाळी जाग झाल्यापासून 10-11 वाजेपर्यंत मी कोणाशी बोलणार नाही. आता व्यवहारातल्या व्यक्तीला तर काही शक्य होणार नाही, कारण बोलल्याशिवाय तर व्यवहार चालत नाही ना. मग एखादा दिवस आपण निवडू शकतो की नाही. हळूहळू जर आपल्याला मौन धारण करता आलं, ज्या दिवशी मनुष्याचं मौन असतं ना त्या दिवशी बऱ्याच अर्थाने तो अंशतः शांत होतो. बघा, आपल्याला बोलण्याची खूप सवय लागली आहे. मनुष्य एकटा असेल तर जास्त बोलतो मोबाईलवर, असं एरवी नाही बोलत. पण हे सुद्धा बोलणं काय आहे, बोलण्याचा जर नियम करता आला तर इंद्रियांचा संयमच आहे. आपल्याला स्वतःला अगोदर आत्मविश्वास प्राप्त होतो आणि त्याचा प्रारंभ मौनापासून होऊ शकतो. किंवा मी एखाद्या दृश्य पदार्थाला पाहणार नाही, डोळ्याचा संयम आहे. जे काही अप्रिय वार्ता किंवा निंदा ऐकणार नाही, श्रवण इंद्रियाचा संयम आहे. इथे जेव्हा पठारे काकांना माहिती, इथं विद्यानंदगिरीजी स्वामी आले होते. संपूर्ण भारतामध्ये कैलासपीठाचे दशमपीठाधीश्वर, संपूर्ण भारतामध्ये गीता भाषाचा त्यांनी खूपच प्रचार केला आणि आळंदीत आल्यानंतर ते प्रभावित झाले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी सांगितलं, अगर आपको श्रोता काही देखना हो तो आळंदी जाइए, वा धोती पहिने हुए छात्रगण, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं त्यांनी कौतुक केलं. टोपी पहिने हुए, धोती पहिने हुए, श्रोता कैसा होता आहे, असं त्यांनी सगळ्या भारतामध्ये सांगितलं. तर त्यांच्या बाबतीमध्ये असा नियम होता की ते दुपारी 2 वाजेपर्यंत बोलतच नसायचे. आणि जर बोलण्याचा प्रसंग आला तर संस्कृतमधून बोलायचे. आणि दुपारी 2च्या नंतर मग हिंदीमधून त्यांचे प्रवचन. नियमनच आहे की नाही, असं नियमन करता आला पाहिजे. सुरुवातीला हे सगळं सांगण्यामध्ये उपयोग नाही जोपर्यंत हे अनुष्ठानात येत नाही. म्हणून भगवंताने काय सांगितलं, तो करिता
जरी अंगवला तरी सांगेन तुझं. हा उपाय अनुष्ठानामध्ये करता आला तर मात्र मी तुला सांगणार आहे. म्हणून मनुष्याचं ज्ञानोबरांनी हे नियम सांगितले 6व्या अध्यायामध्ये. मापितला बोल बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, निद्रे ही मान दिजे, अवसरे एके. किती गोड शब्द आहे. मापितला बोल बोलीजे, मोजकं बोलावं. जी माणसं मोजके बोलतात ना त्यांच्या शब्दाला किंमत राहते. आणि जे जास्त बोलतात लोक म्हणतात लयच बडबड करतो हा. अनंत वाचाळ, बरळती बरळ, शब्दाला किंमत आहे. मोरारी बापूंची कथा असते ना, चातुर्मासामध्ये त्यांना मौन असतं, बोलतच नाही, फक्त कथेपुरतं बोलतात. आणि एरवी जरी आपण त्यांना पाहिलं की जास्त ते बोलतच नाही. ते मौन प्रिय महात्म्य आहे. इंद्रियांचा असंयमच आहे की नाही. कलियुगामध्ये ज्याला मनावर विजय संपादन करायचं असेल त्याने 2 इंद्रियांना आवरलं पाहिजे. आणि त्यातलं मुख्य आहे रसनेंद्रिय. म्हणून भागवतामध्ये प्रमाण आहे, जितम सर्वम जिते रसे. ज्याला रसनेंद्रियावर विजय संपादन करता आला त्याला सगळ्या इंद्रियाचा संयम करता येतो. म्हणून आधी निर्दळो घाली तिये सर्वथैव. सर्व प्रकाराने या इंद्रियांचं संयमन करता आलं पाहिजे. पाहणं काय, ऐकणं काय, बोलणं काय, या सगळ्या बाबतीमध्ये नियम करता आला पाहिजे. आणि याचा प्रारंभ हा अनुष्ठानातून. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत शिस्त येणार नाही तोपर्यंत साधनेचा आनंदही मिळत नाही. म्हणजे लोक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील याचा विचार नाही करायचा. हे आपल्याला विवेक आला पाहिजे. म्हणून भगवंतांनी सुद्धा हे सांगितलं की नाही, अगोदर इंद्रियांचं नियमन करावं अर्जुना. मग इंद्रियांचं नियमन केल्यानंतर आता नियम असा आहे की इंद्रियांना जोपर्यंत श्रेष्ठ विषय मिळत नाही तोपर्यंत मागच्या विषयाचा ते त्याग करत नाही. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये एक प्रमाण आला आहे, विषयाहा विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यश्य परम दृष्ट्वा निवर्तते. परम दृष्ट्वा रसः अपि अस्य निवर्तते. बाह्य इंद्रियांचं नियमन करता येईल पण मनाचं नियमन नाही ना करता येत. आणि मनुष्याने बाहेरची इंद्रिय आवरली आणि आतमध्ये मनामध्ये चिंतन जर सुरू झालं तर ते हानिकारकच आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. हे सगळं बुद्धिनाशात प्रणश्यती. मग बाहेरच्या इंद्रियावर नियमन करणं जसं महत्त्वाचं तसं आतमध्ये मनाचंही संयमन करणं महत्त्वाचं. आणि जोपर्यंत पर म्हणजे श्रेष्ठ, परम दृष्ट्वा श्रेष्ठ परमात्मा दर्शन होत नाही तोपर्यंत इंद्रिया मनाचं पूर्णपणे नियमन होऊ शकत नाही. म्हणून पर काय आहे, सर्वात श्रेष्ठ काय आहे हे सांगण्यासाठी भगवंताने या श्लोकामध्ये श्रेष्ठ तत्व काय त्याचा विचार सांगितला. इंद्रियाणी पराण्याहु रिंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियभ्यः परम मनः मनसः तु परा बुद्धिः यह बुद्धेः परतः तु सहा. हा श्लोकाचा पदच्छेद आहे. उपनिषदामध्ये पण ही प्रमाण आले आहे. आपल्या स्थूल देहापेक्षा पराणी म्हणजे उत्कृष्ट, स्थूल देहापेक्षा आपली इंद्रिय श्रेष्ठ आहेत. कारण स्थूल देह जड आहे, इंद्रियांना मात्र बऱ्याच प्रमाणामध्ये कळतं. रूप नावाचा विषय कोणाला कळतो? नेत्रेंद्रियाला. शब्द नावाचा विषय श्रवणेंद्रियाला, गंध घ्राणेंद्रियाला, रस नावाचा विषय रसनेंद्रियाला आणि स्पर्श नावाचा विषय आपल्या त्वचेला कळतो. एवढंच आहे की त्या इंद्रियाला तो विषय कळतो, दुसरा विषय त्यांना कळत नाही. म्हणून स्थूल देहापेक्षा इंद्रियांनी पराणी म्हणजे उत्कृष्ट, स्थूल देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे. इंद्रियभ्यः इंद्रियांच्यापेक्षा सुद्धा परम मनः मन अत्यधिक श्रेष्ठ आहे. का बरं? कारण इंद्रियाला फक्त एक विषय कळतो, मनाला सगळेच विषय कळतात. सगळ्यांचे सगळे कळतात मनाला. म्हणजे मन काय राजा आहे ना. पंचदशीकारांनी मनोदशेंद्रियाध्यक्षम असं म्हटलं आहे. मन 10 इंद्रियांचा अध्यक्ष आहे, मुख्य आहे ते. म्हणून इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनसह तु परा बुद्धिः मनापेक्षा सुद्धा बुद्धी अत्यंत श्रेष्ठ आहे.
कारण आपल्या शरीराला रथ असं म्हटलं आहे, इंद्रिय त्याचे घोडे आहे, मन लगाम आहे आणि लगाम हातात धारण करणारी बुद्धी सारथी आहे आणि या रथामध्ये बसलेला जीवात्मा हा रथी आहे असं उपनिषदामध्ये वर्णन केलं आहे. मग मन नावाचे लगाम कसे चालवायचं हे कोणाच्या हातात आहे? बुद्धीच्या. म्हणून बुद्धी श्रेष्ठ आहे. किंवा दुसरा एक अर्थ असा होतो, विषयाला जाणणारी इंद्रिय त्यापेक्षा संकल्प विकल्प करणारा मन श्रेष्ठ. संकल्प विकल्प करणाऱ्या मनापेक्षा निश्चयात्मिका बुद्धी श्रेष्ठ आहे. म्हणून तर बुद्धी चांगली असेल तर सर्व चांगलं आहे आणि बुद्धी नष्ट झाली तर प्रणश्यती, बुद्धी नाशात प्रणश्यती. म्हणून मनुष्याचा एखादा अवयव जरी गेला, निकामी झाला तर हरकत नाही, फक्त बुद्धी शाबूत राहिली पाहिजे आणि बुद्धी चांगली राहावी याकरता सरकारचाही प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी शिरस्त्राण सक्ती केली. मराठी शब्द आहे हेल्मेट. कारण बुद्धी तिथं म्हणतात ना, ती नष्ट नाही झाली पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे. आणि बुद्धीपेक्षा सुद्धा बुद्धीचं प्रकाशन करणारा बुद्धे हे परतः तो सहा म्हणजे तो, यह म्हणजे जो बुद्धीच्याही पलीकडे आहे तो कोण आहे? आता या श्लोकाचा काही महापुरुषांनी सह म्हणजे तो काम आहे, बुद्धीपेक्षाही प्रबळ तो सांगितला आहे. आणि काही महापुरुषांनी सह या सर्व नामातून तो म्हणजे परमात्मा सांगितला आहे. एवं बुद्धे परम बुद्ध्वा पुढच्या श्लोकामध्ये येत आहे की आत्मतत्व हे बुद्धीच्याही पलीकडचं आहे. आपल्याला पहिलीच ओवी येते बघा, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू किंवा सकलमती प्रकाशू, दोन्ही पाठभेद आहे. सगळ्यांच्या मतीचं प्रकाशन करणारा किंवा सगळ्यांच्या बुद्धीचं आणि बुद्धीमध्ये स्फुरण पावणाऱ्या अर्थाचं म्हणजे त्या विषयाचं प्रकाशन करणारा परमात्मा आहे. म्हणून बुद्धीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे आत्मतत्व. आणि त्या आत्मतत्वाला पाहिल्याबरोबर परम दृष्ट्वा, दुसऱ्या अध्यायातला श्लोक आला ना, परम दृष्ट्वा रसः अपि निवर्तते, रस नावाचा विषयसुद्धा निवृत्त होऊन जातो किंवा आसक्ती सगळ्या प्रकारे संपून जाते. आणि म्हणून भगवंताने या 42व्या श्लोकामध्ये श्रेष्ठ कशापेक्षा काय काय आहे ते क्रमाने सांगितलं आहे. स्थूल देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मतत्व अत्यंत श्रेष्ठ. म्हणून मग आत्म्याच्या पलीकडे काही आहे का? नाही. सा काष्ठा सा परागती, ती आता शेवटची अवस्था आहे, त्याच्या पलीकडं काहीच नाही. ते शेवटचं तत्त्व ते सर्वात श्रेष्ठ आहे. यावरही ज्ञानोबाराय भाष्य करता, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. ज्ञानोबारायांचा क्रम तोच आहे बरं. अगोदर इंद्रियावर संयमन करावं, अगोदर इंद्रियांची प्रवृत्ती आपण ठेचून काढली, इंद्रिय ताब्यात जर आणले तर काय होईल? मग मनाची धाव पारुशेल, आपल्या मनाची बाहेर जाणारी धाव पळापळ ती आपोआप पारुशेल म्हणजे बंद पडेल. कारण जोपर्यंत इंद्रिय सहाय्य नाही करत तोपर्यंत मनाला काहीच करता येत नाही. कारण मन हे पांगळं आहे आणि पांगळ्या असणाऱ्या मनाला बाहेर येता येत नाही. जसं एखाद्या पुरुषाला हात आणि पाय नाही तर ते आपल्या परिवारातून पुढे येऊ शकत नाही. करचरणी मोडले परिवर न संडी, त्याच्या हात आणि पाय तुटलेले आहेत, पांगळं आहे ते. जसं तो आपल्या अंगणातून बाहेर येऊ शकत नाही तसं मनाला जर इंद्रियाने सहाय्य नाही केलं तर मग मनाची धाव पारुशेल. जेव्हा आपण आपली इंद्रिय ताब्यात ठेवतो ना तेव्हा मन आतून असं उसळी मारतं, शांत नाही बसू देत, चल ना थोडं फिरून येऊन बाहेरून असं म्हणतं ते मन. काय अभ्यास करायचा, किती वेळा जप करायचा असं ते आसनावर बसू देत नाही, आतून उसळी मारतं. आणि इतकी उसळी मारतं की असं वाटतं बहुतेक आता भिंतीलाही पडून हे जाईल. पण त्याची ती उसळी जरी असेल तर तिथपर्यंत त्याच्या ताब्यात जायचं नाही. ते शेवटी ते व्यतीत होऊन जाईल आणि ताब्यात येईल. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. या कामक्रोधाच्या तावडीतून आपल्या बुद्धीची सुटका होईल. कारण बुद्धीला मन काही चालू देत नाही. मन इंद्रियांना सारखं डिवसतं
आणि विषयाकडे घेऊन जातं. हे मन मधलं आहे बघा. म्हणजे इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या मध्य भागात मन आहे. ते बुद्धीलाही त्रास देतं आणि इंद्रियांनाही त्रास देतं. आणि मन ताब्यात आलं की बुद्धीची सोडवण होईल. कशातून सुटका होईल? या पापी असणाऱ्या कामक्रोधाच्या तावडीतून. नियतुकेनी एवढं जर झालं म्हणजे इंद्रिय मन ताब्यात आले आणि बुद्धी जर शुद्ध स्वरूपाला प्राप्त झाली. मुळामध्ये बुद्धी शुद्ध आहे कारण ती सत्वगुणाचं कार्य आहे. सत्वा संजायते ज्ञान, सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे शुद्ध आहे. पण हे पापी असणारे काम क्रोधाधिक विकार तिला अशुद्ध करून टाकतात. आणि एकदा याच्यातून ती सुटली की बुद्धीची सोडवण होईल. येतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. किंवा दुसरा अर्थ, आपली जरी बुद्धी असेल तर ती बुद्धी मनाच्या ताब्यात जाते. आणि एकदा मनाच्या ताब्यामध्ये बुद्धी गेली की ती बुद्धी परमात्म्याकडे घेऊन जात नाही, संसाराकडे घेऊन जाते. पण मनाचं जेव्हा काही चालत नाही आणि मनाच्या तावडीतून जर बुद्धी सुटली तर त्या बुद्धीला चांगल्या प्रकारचे विचार सुचतात. म्हणून मन फार चंचल आहे. बुद्धीची सुटका झाली तर एवढ्यानेच थारा मुडेल या पापियांचा. हे पापी असणारे काम क्रोध यांचा आश्रय मात्र नष्ट होईल. अशा प्रकारे एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मानम आत्मना जही शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. एवं मागील श्लोकाप्रमाणे बुद्धे हे परम, बुद्धीच्याही पलीकडे असणारं जे आत्मतत्व बुद्ध्वा त्याला आपण जाणून घ्यावं. पण कसं जाणावं? आत्मानं संस्तभ्य. इथे आत्मा जो शब्द आला ना तो अंतकरणाचा वाचक आहे. आपल्या चंचल मनाला आपल्या शुद्ध असणाऱ्या मनाच्या द्वारे संस्तभ्य स्थिर करून बुद्धीच्या पलीकडे असणारं तत्त्व जाणावं. बऱ्याचदा आत्मा शब्द हा आत्मस्वरूप अर्थाने येतो आणि बऱ्याचदा आत्मा शब्द हा अंतःकरण किंवा मन या अर्थाने येतो. म्हणून आत्मानं म्हणजे आपल्या मनाला, आत्मना मनाच्याच द्वारे आपण आपल्या मनालाच मनाच्याच द्वारे संस्तभ्य नियमन करावं. जसं की तुकोबारायांचं प्रमाण आहे, मन करारे प्रसन्न. मग ते कसं करायचं? आपल्याच मनाच्या द्वारे आपलं मन जसं प्रसन्न करावं तसं मनाच्या द्वारे म्हणजे शुद्ध विवेकी मनाच्या द्वारे आपल्या मनाला आवरावं. आणि बुद्धीच्याही पलीकडे असणारं बुद्धीचं प्रकाशन करणारं जे तत्त्व त्या आत्मस्वरूपाला जाणावं. आणि असं जाणलं अर्जुना की तुझी योग्यता आहे, महाबाहो तू आहे. म्हणून जही शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. जो दुरासदम आवाक्यात आणण्याकरता अत्यंत कठीण आहे आणि इच्छा ही ज्याचं स्वरूप आहे असा कामरूपम दुरासदम शत्रुं जही. या शत्रूला सोडून दे, शत्रुवाचा नाश कर किंवा शत्रूवर विजय संपादन कर. असा भगवंताने या 3 श्लोकामध्ये या कामरूप असणाऱ्या शत्रूला जिंकून घेण्याचा उपाय सांगितला. आणि याच श्लोकाच्या नंतर या अध्यायाची सांगता केली. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविंदार्पणमस्तु. अशा प्रकारे हे भगवद्गीता नावाचं उपनिषद ज्याच्यामध्ये ब्रह्मविद्या प्रतिपादन केली हे योगशास्त्र आहे. आणि श्रीकृष्ण परमात्मा भक्तराज अर्जुन यांच्या संवादातून प्रकट झालेला हा कर्मयोग नावाचा 3रा अध्याय सांगतेला प्राप्त झाला. यावर ज्ञानोबारायांचं स्पष्टीकरण. आता यावर केलेलं स्पष्टीकरण 3च ओव्यामध्ये आहे. आणि यानंतर आलेलं चिंतन किंवा 4 ओव्यामध्ये घेता येईल आपल्याला, 5 ओव्यामध्ये पण घेता येईल. 4 ओव्या या श्लोकाचं चिंतन आहे. आणि पुढे येणाऱ्या 3 ओव्या या पुढच्या अध्यायाची प्रस्तावना आहे किंवा त्या अध्यायाचं बीज आहे. ते ज्ञानोबा या ठिकाणी पेरतात. हे अंतरी होणी जरी फिटले तरी निभ्रांत जाणे निवटले. जैसे रश्मीवी न उरले मृगजळ नाही. भगवंताने क्रमाक्रमाने आपल्याला उपाय सांगितला. अगोदर इंद्रियांचं नियमन, त्यानंतर मनाची धाव बंद होणं, बुद्धीची सुटका होणं आणि 3 ठिकाणचा आश्रय न मिळाल्यामुळे
हे काम क्रोधादिक विकार अंतरी होणी जरी फिटले, जर आपल्या अंतकरणातून निशेष रूपाने दूर झाले, तरी निभ्रांत जाणं निवटले, निसंशय निवटले म्हणजे नाश पावले असं जाणून घे. या ओळीचा दुसरा अर्थ असा होईल, म्हणजे पहिला अर्थ काय होईल, आतून नष्ट झाले तर खऱ्या अर्थाने नष्ट झाले, आणि जर आतून नाही नष्ट झाले, बाहेरून नष्ट केले तर मग नष्टच नाही झाले. जसं की ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या वृक्षाचा तुम्हाला नाश करायचा आणि तुम्ही त्या वृक्षाचे वरवर असणारे शेंडे खुडले, वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नाश निपजे तया वृक्षा, तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे. वरवर आपण पालवी खुडण्याचा प्रयत्न केला तर जसा वृक्ष नष्ट होत नाही, पण त्या वृक्षाचं मूळ उच्चाटन केलं की जसा तो संपूर्णतया नष्ट होतो, तसे हे काम क्रोधादिक विकार इंद्रियातून, मनातून, बुद्धीतून जर सर्वथैव नष्ट झाले, तर निसंशय अर्जुना हे नाश पावले असं जाणून घ्यावं. कारण याचा आश्रय कोण आहे, हे तिघेजण, इंद्रिय, मन आणि बुद्धी, हे आतच आहे ना सगळे. आता हे इंद्रिय नाही आहे, नेत्र इंद्रिय, हे जे आपल्याला डोळा दिसतो ना, नेत्र इंद्रिय राहण्याचं हे ऑफिस आहे, त्याच्या आतमध्ये नेत्र इंद्रिय आहे. हे श्रवण इंद्रिय नाही, श्रवण इंद्रिय राहण्याचं हे ठिकाण आहे. इंद्रियसुद्धा अतिंद्रिय आहे, इंद्रियसुद्धा इंद्रियांना कळत नाही, म्हणून हे सगळे आतमध्ये राहणारे आहे. सूक्ष्म देहामध्ये इंद्रिय राहतात, मन बुद्धीसुद्धा तिथंच आहे, आणि तिथून जर हे नष्ट झाले विकार, तर निसंशय हे नष्ट पावले. यांचा आश्रय नष्ट झाला की हे नष्ट होतात. उदाहरण दिलं आहे, जैसे रश्मीविन उरले मृगजळ नाही, जैसे रश्मीविन मृगजळ उरले नाही. सूर्याचं किरण जर राहिलंच नाही तर मृगजळसुद्धा राहत नाही. सकाळी सूर्याचा उदय होतो तेव्हाही मृगजळ नाही, सूर्य अस्ताला जातो तेव्हाही मृगजळ नाही, आणि भर दुपारी 12 वाजता जेव्हा सूर्यकिरणांचा माळरान जमिनीचा संपर्क होतो, तेजा आणि उखरा भेटी झाली या विरा, मृगजळाची या पुरा रूप होय, तेव्हा मृगजळाचा पूर वाहू लागतो. मग त्या मृगजळाला कारण कोण आहे, सूर्याची किरणं. आणि सूर्याची किरणं जर आवरली गेली किंवा सूर्यास्तानंतर निघून गेली, तर मृगजळाचा आश्रय आहे किरण, आणि ते किरण जर नाही राहिले तर मृगजळ राहत नाही. तसं यांचा आश्रय आहे इंद्रिय, मन आणि बुद्धी, आणि जर हे ताब्यात आले तर मग काम क्रोधादिक हतबल होऊन जातात, म्हणून ते सुद्धा नष्ट होतात. मृगजळ उरले, जैसे रश्मीविन उरले मृगजळ नाही, तैसे त्याप्रमाणे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. अर्जुना, त्याचप्रमाणे या दृष्टांताचा पुढे संबंध घेता येईल. तैसे राग द्वेष, राग म्हणजेच काम आणि द्वेष म्हणजेच क्रोध, फक्त नावं वेगळी आली आहे. रागद्वेष म्हणणं काय आणि काम क्रोध म्हणणं दोन्हीचा अर्थ एकच आहे. हे राग द्वेष जरी निमाले, निमाले म्हणजे नष्ट झाले, तर खऱ्या अर्थाने ब्रह्मीचे स्वराज्य आले, जे आपलं स्वतःचं राज्य आहे, आणि ते इतकं व्यापक आहे की या आपल्या स्वरूपभूत असणाऱ्या राज्याला देशाचा, कालाचा, वस्तूचा परिच्छेद नाही, म्हणून त्याला ब्रह्मीचे स्वराज्य म्हणतात. ब्रह्म शब्द हा व्यापक अर्थाने येतो. आपण देहापुरते मर्यादित नाही आहे, आपलं स्वरूप सर्व देशात आहे, व्यापक असल्यामुळे, सर्व कालात आहे, नित्य असल्यामुळे, आणि सर्वाच्या आतमध्ये विराजमान आहे, कारण ते सर्वात्मा असल्यामुळे. म्हणून त्याला देश काल वस्तू परिच्छेद लागत नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, ते व्यापक तत्व आहे, आणि ते आपलं जीवाचं मूळचं स्वराज्य आहे. पण हे केव्हा प्राप्त होईल, जेव्हा हे विकार नष्ट होईल. वास्तविक ते प्राप्तच आहे, पण यांच्यामुळे ते अप्राप्त झालं. जेव्हा ते आपण हे विकार दूर करतो तेव्हा प्राप्ताचीच प्राप्ती आपल्याला घडत असते. विचारसागरामध्ये उदाहरण दिलं आहे.
एका मनुष्याला सरकारी कार्यालयामध्ये काम करण्याची सवय, आणि ते पेन्सिलनं काही लिहिलं की ते कानावर ठेवायची सवय. वास्तविक कान त्याच्यासाठी नाही, पण माणसं वापर करतात त्याचा. कानावर पेन्सिल ठेवली आणि आवश्यक असणाऱ्या कामासाठी त्याला ती सापडे ना, हरवली असा भ्रम झाला. भ्रम झाल्याबरोबर तो शोधू लागला, सापडे ना. नाराज झाला. एक जण मला, काव चेहरा उदास झाला तुमचा, चेहरा थोडासा बघून घ्या. त्याने तो आरशात पाहिला, काय चेहरा. चेहऱ्यात आरसा पाहता पाहता त्याला कानावर पेन्सिल दिसली आणि तो म्हणतो, काय सापडली. सापडली का, हरवलीच नव्हती. हरवलीच नव्हती, पण हरवल्याचा काय झाला, भ्रम झाला. भ्रम मध्यंतरी भ्रम मानल्यामुळे प्राप्त असणारी पेन्सिल पुन्हा प्राप्त व्हावी, यालाच प्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात. पण त्या हरवल्याचा भ्रम आहे. तसं काम क्रोधाधिकामुळे प्रतिबंध आहे, आणि एकदा ते गेले की आपलं ज्ञान मात्र शुद्धच आहे. ढगांचा पडदा गेला ना एकदा की स्वच्छ असणारा सूर्य प्रकाशमानच आहे. शेवाळ दूर केलं की पाणी प्राप्तच आहे. ताकाचा अंश आपण बाजूला केला की नवनीताचीच प्राप्ती आहे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ असणाऱ्या कथा मार्ग टाकली की अनंताला आपल्याला घेता येतं. म्हणून तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. प्राप्ताचीच आपल्याला प्राप्ती घडत असते. स्वरूप प्राप्त आहे, पण काम क्रोधाधिकामुळे ते अप्राप्त वाटतं. ते आपण उदाहरण कायम पाहतो. सिंहाचा छावा चुकला आणि मेंढ्यांच्या कळपामध्ये आला. त्याला त्या सवयी लागल्या. मनुष्य ज्या कळपात जातो त्या कळपाच्या त्याला सवयी लागतात. म्हणून आपला समूह चांगला असावा, म्हणजे चांगल्या प्रकारची आपल्याला सवय लागते. पण आता सिंहाचा छावा असतानाही मेंढ्यांच्या सवयी लागल्या. एके दिवशी त्याच्या भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय. आणि तो सरोवरावर पाणी पिण्यासाठी गेला. एका सिंहाने पाहिलं आणि सिंह गर्जना केली. सगळ्या मेंढ्या पळाल्या आणि त्यात हाही पळू लागला. सिंहाला वाटला, हा तर छावा आहे आपला, आपल्या जातीचा आहे, आणि मला घाबरून पळतो. त्याने उडी मारली, छलांग मारली त्याने, आणि त्याला पकडलं पंजामध्ये. का पळतोय म्हणे, जसे हे तुम्हाला घाबरतात ना तसं मी घाबरतो. अरे पण ते मेंढे आहेत, तू का घाबरतो, तू तर माझा अंश आहे, आमच्या जातीचा आहे. म्हणजे मला आवडत नाही, पटत नाही. चल म्हणे पाण्याजवळ. मग पाण्याजवळ गेला, त्याला पाण्यात प्रतिबिंब दाखवलं. जसं प्रतिबिंब माझं आहे तसं तुझं आहे की नाही. म्हणे हो राव, आपल्या दोघाचा चेहरा सारखाच आहे. आता मी सिंह गर्जना करतो. सिंहाने गर्जना केली प्रचंड. म्हणे चल स्वर लाव. त्या छाव्याने सुद्धा गर्जना केली. मग आता छावा हा सिंहच आहे की नाही, सिंहच आहे. पण त्याला भ्रम काय झाला होता, मी सिंह नाही, मी मेंढ्याच्या कळपातला मेंढा आहे. मग त्याचा भ्रम निवृत्त झाला. तो अगोदरचा छावा होताच, फक्त भ्रम निवृत्त झाला की त्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती. तसं जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे. तो का म्हणे कैशी केव कोठे जीव निराळा, तो स्वस्वरूपच आहे. फक्त काम क्रोधाधिकामुळे त्याला ते आवडत नाही किंवा पटत नाही. तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. मग तो आपुले सुख आपणची भोगे. आपल्याच ठिकाणी असणारं सुख तो आपणच भोगतो आहे. जीवाला भ्रम झाला की सुख विषयात आहे. मुळामध्ये सुख विषयात नाही आहे, सुख आपल्या आतमध्येच आहे. आतमध्ये सुख जर नसतं तर कोणताही जीव सुषुप्तीमध्ये गेलाच नसता. दिवसभरामध्ये आपण आपल्या सगळ्या कार्यामध्ये व्यस्त असतो, आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये जाण्यासाठी जेव्हा आपण तयार होतो तेव्हा आपण सगळे बंधन सोडून देतो. बघा, सगळे ममता आणि शेवटी अहंताही सोडून देतो. आणि जेव्हा जीव आपल्या स्वस्वरूपामध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये एकीभूत होतो, भले ते अज्ञानाने आवृत्त का होईना पण सुख मिळतं की नाही त्याला. याचा अर्थ ते विषयात नाही, म्हणजे बाहेर नाही, ते सुख त्याच्या आतमध्येच आहे, म्हणून तर त्याला ते मिळतं. आणि ज्या दिवशी जीवाला सुषुप्ती अवस्थेमध्ये आपलं आत्मसुख मिळत नाही, त्या दुसऱ्या दिवशी तो प्रसन्न राहत नाही. बघा, माणसं म्हणतात तुमची झोप झाली नाही वाटतं. याचा अर्थ काय, आपला चेहरा सांगतो. आणि ज्या दिवशी आपल्याला झोप चांगली लागते त्या काळामध्ये जीवाला सुषुप्ती अवस्थेमध्ये जो आनंद मिळतो
तो आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद असतो. पण तुम्ही असं म्हणाल जर झोपेत आत्मानंद आहे तर मग कशाला पाठाला यायचं? हे कळण्यासाठीच यायचं. कारण ते अज्ञानाने आवृत्त आहे. आणि तो आत्मानंद कळाला की कालांतराने तोच आनंद ब्रह्मानंद आहे हे कळण्यासाठी तर ब्रह्मज्ञान करायचं आहे आपल्याला. तिथं अज्ञानाचं आवरण आहे, पुन्हा प्रारब्धाचा प्रतिबंध आहे. प्रारब्ध आलं की पुन्हा जागं व्हावं लागतं. हा आपला अनुभव आहे की नाही? मनुष्य म्हणतो मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो. मग सुखाने झोपला, हे सुख मिळालं कुठून? ते आतच आहे. फक्त आतमध्ये जेव्हा मिळत नाही तेव्हा तो बाहेर घेण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्या मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे पण त्याला ते कळत नाही. मग तो वनामध्ये तो सुगंध घेण्याचा शोध घेतो आणि फिरतो भरपूर. तसं जीव नावाचा मृग आहे, त्याला आतमध्ये आत्मसुख आहे, आत्मसंतोषी मन आहे हे त्याला कळत नाही. मग भ्रमामुळे तो विषयामध्ये, आणि 5च विषय जगामध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयाचा शोध घेतो. मग इथं नाही मिळाला तर दुसऱ्या देशात जातो, दुसऱ्या देशात नाही मिळाला तर दुसऱ्या लोकात जातो, एकतर परदेश किंवा परलोक. मग सुखाचा शोध घेत राहतो, तो मिळत नाही. म्हणून अध्यात्मामध्ये व्यक्ती जर आला, जिथं बाहेर सुखाचा शोध तो प्रपंच आहे आणि जिथे आतमध्ये सुखाचा शोध तोच परमार्थ अध्यात्म आहे. मग तो भोगी सुख आपुले आपणची, सुख आपल्याजवळच आहे, फक्त ते ओळखायचं आहे. किंबहुना सुख हे आपलं स्वरूपच आहे आणि त्या स्वरूपाची प्राप्ती झाली की सुखरूप होऊन राहणं हा त्याचा भोग आहे. या भोगामध्ये भोक्ता, भोग्य आणि भोग अशी त्रिपुटीसुद्धा नाही. ही त्रिपुटीसुद्धा मावळून जाते आणि केवळ तो सुखरूप राहतो. जैसा की डाळाचा दोष जाये तरी पंधरे तिची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. ज्याप्रमाणे सोन्यातला दोष निघून गेला की ते शुद्ध सोनं सोनंच राहतं, तसं जीवाच्या ठिकाणचा संकल्प निघून गेला जीवत्वाचा की तो ब्रह्मस्वरूपच आहे. तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. आणि हे सुख भोगायचं असेल तरी याला एक पर्याय आहे. हे स्वतः भोगता येत नाही, त्याला पर्याय आहे, त्याला संप्रदाय परंपरा आहे. आणि ती कशी आहे? ते नामते सुख गुरु शिष्यांची गोठी, पिंडापदांची गाठी, ते स्थिर राहुनी नुठी कवने काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देव देव बोलता झाला. हे सुख प्राप्त करण्याची एक हातवटी आहे. एखादा व्यक्ती म्हणत असेल ना अहंकारामुळे मी कुणालाही शरण नाही गेलो, मी कोणा गुरुचरणाजवळ बसलोच नाही, मी स्वतःच गुरु माझा आहे, माझा कोणी गुरुही नाही असं म्हणत असेल अहंकाराने, तर त्या व्यक्तीचं काहीच ऐकू नये. कारण त्याच्या ज्ञानाला संप्रदाय परंपरा नाही. आणि एखादा सर्व शास्त्रवेत्ता आहे आणि संप्रदायाचा जर वेत्ता नसेल तर मूर्खाप्रमाणे त्याची उपेक्षा करावी. सर्व शास्त्रविद अपि, सर्व शास्त्र त्याला कळतं आहे, पण असंप्रदायविद असेल तर मूर्खवत उपेक्षणीय आहे. मूर्खाप्रमाणे त्याचा त्याग करावा. म्हणून परंपरेनंच यावं लागतं. आदिनाथ गुरु आपल्या परंपरा सांगता आली पाहिजे. एखाद्याला विचारलं आपण तुमचे गुरु कोण, सांगताच येत नाही ना, नाहीच कोणी तर, पण ते सांगता आले पाहिजे. आपली गुरु परंपरा तर एवढी उज्ज्वल आहे, आपण जर आपल्या परंपरेचा नामाचा उल्लेख केला, गुरुवारी मारुती बाबापासून उल्लेख केला, तर आपली परंपरा आदिनाथ शंकरापर्यंत जाते, भगवान शंकरापर्यंत. ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुती. सांगता आली पाहिजे परंपरा. आणि ते भगवान उल्लेख करता हे प्राप्त होण्यासाठी गुरु शिष्यांची गोठी, गोठी म्हणजे संवाद, गुरु आणि शिष्याच्या संवादातूनच हे मिळतं आहे, याला दुसरा पर्याय नाही. आणि मग त्या गुरूंची लक्षणं काय, शिष्यांची लक्षणं काय, तर विवेक वैराग्य समाधी षटकन मुमुक्षुत्व हे शिष्याचं लक्षण आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू हे गुरूंचं लक्षण आहे. म्हणून तर भगवंताने म्हटलं आहे की अर्जुना, ते मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरु घरोघरी आहे. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आई ते, परी शिष्या ते मिळवी सदवस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. सद्गुरू मी त्याला मानतो
सद्गुरू जे शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देतात ते गुरुपदास योग्य आहे. आणि अशा योग्य गुरु आणि शिष्याच्या संवादातून काय होतं? पिंडापदांची गाठी. आता इथं लाक्षणिक अर्थ आहे बरं, हा ज्ञानोबाऱ्यांच्या मनोगतातला अर्थ आणि तो अर्थ घ्यावा लागतो. आता इथे अर्थ करत असताना पिंड म्हणजे शरीर आणि पद शब्दाचे अनेक अर्थ होतात. पद म्हणजे पावलं म्हणतो की नाही आपण, हे पद आहे. किंवा पद शब्दाचा वाक्य असा एक अर्थ होतो, पद शब्दाचा शब्द असा एक अर्थ होतो. मग इथं पद शब्दाचा अर्थ कोणता घ्यायचा? ज्ञानोबाऱ्यांना अपेक्षित असणारा अर्थ घ्यायचा. आता पद शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी आपल्याला 15 वाद्य पाहावा लागेल आणि 15 वाद्य आपला सर्वात पहिल्यांदा पाठ असतो. ततः पदम तत्परिमार्गितव्यम, पद शब्द आला आहे की नाही? किंवा पदम अव्ययम तत् असा एक शब्द आला आहे बघा, तिथे पद शब्दाचा अर्थ आला आणि तिथं पदाचा 2-3च वय सांगून जातो, विस्तार नाही करणार तेवढा. आता त्या अध्यायामध्ये करू विस्तार. तिथे पद कशाला म्हणतात? भगवान म्हणतात, अर्जुना निर्माण मोहाजित संग दोषा या लक्षणाला जो प्राप्त झाला तो अव्यय पदाला प्राप्त होतो. आणि त्या पदाचं वर्णन करत असताना एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाके हुताशे ते तेथ मिळते जैसे हेमी हेम तेथ म्हणे जे कवने ठाई ऐसेही पुससी काही तरी ते पदगा नाही वेचो जया. ते पद कसं आहे? पद्यते गम्यते, जे प्राप्त केलं जातं त्याला पद म्हणतात. आणि त्या पदाचं पहिलं लक्षण भगवान सांगता, तरी ते पदगा नाही वेचू जया. वेच म्हणजे नाश, त्या पदाला नाश नाही म्हणजे अविनाशी पद आहे. आणि पुढे 3 लक्षणं सांगितले. दृश्यपणे देखीजे, ज्ञेयत्वे जाणीजे, आमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे त्याला म्हणतात पद. म्हणजे बघा, पहिलं वेचू नाही, नाश नाही. दृश्यपणाने पाहावं असं ते नाही म्हणजे अदृश्य आहे. ज्ञेय करून त्याला जाणावं असं ते नाही, ज्ञानाचा विषय नाही. आणि अमुक अमुक शब्दाने म्हणावं असंही ते नाही, म्हणजे जे शब्दाचा विषय नाही, वृत्ती ज्ञानाचा विषय नाही, दृश्यपणाने इंद्रियांचा विषय नाही आणि ज्याचा नाश होत नाही असं कोण आहे? असं फक्त तत्व आहे, परब्रह्म तत्व. आणि त्या परब्रह्म तत्वाला म्हणतात पद. आणि पिंड कुणाला प्राप्त झाला? जीवाला. पिंड पदाने अर्थ घ्यायचा जीव आणि पद अर्थाने घ्यायचं ब्रह्मतत्व. आणि पिंडापदाची गाठी याचा अर्थ होतो जीव ब्रह्मैक्य ज्ञान. म्हणून गुरु शिष्यांच्या संवादातून जीव आणि ब्रह्माची एकता साधली असता अर्जुना ते स्थिर राहुनी त्या स्वरूपावर ऐक्य स्वरूपावर स्थिर राहून कवने काळी नुठी, आता कोणत्याही काळामध्ये तू तिथून उठू नको. हे खरं ध्रुवपद आहे बरं, हे आढळ पद आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो, ब्रह्मज्ञान जीवाला एकदाच होतं आणि एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की आगामी कोणत्याही जीवनामध्ये नस पुनरावर्तते. त्या पदावर एकदा व्यक्ती गेला की त्याला पुन्हा खाली यावं लागत नाही. बाकी सगळी जी पद आहे ना ती माघारी आणणारी आहे. ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तो कोणत्याही पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवापर्यंत जरी गेला तरी पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. किंवा मग पुण्य संपलं, पुण्याचे पावटी सरे, सवेची इंद्र पणाची उटी उतरे येऊ लागते माघारी मृत्यू लोका. मग जिथं ब्रह्मदेवाला मागं यावं लागतं, इंद्राला मागं यावं लागतं, तिथं आपली पंचवार्षिक काय होणार आहे? मग हे सगळे पद विनाशी आहे, विनाशी पद आहे. आणि एकच पद आहे अविनाशी की जिथं पिंडा पदाची गाठी. पद शब्दाने ब्रह्म आणि पिंड शब्दाने जीव, जीव ब्रह्माची ऐक्यता. आता ही सर्व आपल्याला माहिती आहे. गुरु शिष्यांच्या संवादातून महावाक्याचा उपदेश केला जातो. त्या वाक्यामध्ये येणाऱ्या पदाचा तत्पद त्वमपद याचा वाच्यार्थ टाकून लक्षार्थामध्ये असणारं ऐक्य ग्रहण केलं जातं. जीवाचं लक्ष आहे कुटस्थ चैतन्य आणि ईशपदाचं लक्ष आहे ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य यांचं अखंड ऐक्य आहे. आणि ते अखंड ऐक्य गुरु आणि शिष्याच्या संवादातून प्राप्त होतं. आणि तिथं अर्जुना तू स्थिर राहिला
की कोणत्याही काळामध्ये पुन्हा च्युत होण्याचा संभवच नाही. स्थिर राहुनी नुठी कवने काळी. आता कोणत्याही काळामध्ये तुला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, माघारीसुद्धा यावं लागणार नाही. म्हणून मनुष्याने पद असं प्राप्त करावं की ज्या पदाला पुन्हा वेचू नाही. दृश्यपणे देखीजे काज्ञेयत्वे जाणीजे. अमुके ऐसे म्हणीजे ते जे नव्हे, असं ते पद आहे आणि त्या पदाला प्राप्त करायचं. आता असं सगळं भगवंताने अर्जुनाला सांगितलं. ऐसे सकळ सिद्धांचा राहू, ज्यांना जन्म झाल्यानंतर साधना करावी लागत नाही, ज्यांना बाळपणातच सर्वज्ञता प्राप्त होते, त्यांना म्हणतात सिद्ध. ज्ञानोबाराय कोण आहेत? महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानोबाराय सिद्ध आहे. सिद्धानाम कपिलो मुनिही. साधना करावी लागत नाही, त्यांना म्हणतात सिद्ध. आणि जगामध्ये जेवढे सिद्ध असतील त्या सगळ्या सिद्धांचा राजा परमात्मा आहे. सकळ सिद्धांचा राहू, राहू म्हणजे राजा. पुन्हा कसा आहे? नुसता राजा नाही, श्रीमंत आहे. देवी लक्ष्मीचा ना हो. लक्ष्मी ही सगळ्या असणाऱ्या श्रीमंतीची स्वामिनी आहे आणि ती स्वामिनी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. ती देवाच्या चरणसंवाहन सेवा करते. म्हणजे लक्ष्मीनी सेवा करावी एवढा देव श्रीमंत आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आली बापुढे. ते तर कोणीकडे इंद्रचंद्र. भगवंताचं सौंदर्य पाहिलं की लक्ष्मी माता आकृष्ट झाली आणि शरण आली. देवा चरण सेवा तरी मला द्या. ह्या भगवंताचा अधिकार आहे. म्हणजे सकळ सिद्धांचा राजा, लक्ष्मीचा असणारा पती. आणि तो भक्तराज अर्जुनाला म्हणतो आहे असं अर्जुना की गुरु शिष्य संवादातून जीवब्रह्माचं ऐक्य प्राप्त झालं की पुन्हा तिथून कधीही उठण्याचा प्रसंग नाही, जन्माला येण्याचं कारण नाही. राया ऐकतो ना तू. आता राया ऐके यातून पुन्हा ज्ञानोबाराय संजयाचा उल्लेख करतात. राया म्हणजे धृतराष्ट्र राया ऐके. देव देव बोलता झाला. सगळ्या देवांचा देव तो भक्तराज अर्जुनाला असं बोलता झाला. या एकाच ओळीतून ज्ञानोबाने 3 लक्षणं सांगितले. परमात्मा देवांचा देव आहे, सगळ्या सिद्धांचा राजा आहे आणि लक्ष्मीपती आहे. आणि असा संपन्न असणारा परमात्मा भक्तराज अर्जुनाशी बोलता झाला. याचा अर्थ तुमचा असणारा हा भावाचा मुलगा इतका श्रीमंत आहे. तुम्ही म्हणले ना मामका पांडवाश्चैव, तुम्ही आपपर भाव केला आहे, पण तो इतका भाग्यवान आहे. देव त्यांच्याशी बोलतोय. आता पुनरपी तो अनंत आद्य एकी मात. सांगेल तेथ पंडुसुत प्रश्न करील. तया बोलाचा हनपाड की रसवृत्तीचा निवाड. येणे श्रोतया होईल सुरवाड श्रवण सुखाचा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. चांग उठावा करुणी उन्मेषाचा. मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. आता म्हणजे लगेच नाही. 4थ्या अध्यायामध्ये पुनरपी पुन्हा एकदा तो अनंत. देवाचं नावही अनंत आहे आणि त्याच्या स्वरूपाला कोणताही परिच्छेद नाही म्हणून अनंत. आद्य एकी मात. आद्य म्हणजे प्राचीन पुरातन. मात म्हणजे गोष्ट. प्राचीन असणारी एक गोष्ट सांगेल आणि ती ऐकल्यानंतर पंडुसुत प्रश्न करील. पंडुपुत्र असणारा हा भक्तराज अर्जुन देवाला प्रश्न करेल. देवा तुम्ही सृष्टीच्या प्रारंभाची गोष्ट सांगता आणि तुमचा तर अवतार आत्ता झाला आहे जन्माष्टमीला, हे अगोदरचं तुम्ही कसं काय सांगता आता, असा प्रश्न करणार आहे पुढे. तया बोलाचा हनपाड. भगवंताच्या त्या बोलण्याची पाड म्हणजे योग्यता पाहिली किंवा त्या बोलण्यातून जो आनंद प्रगट होणार आहे आणि त्याचा निवाड म्हणजे विवेक जर आपण केला तर या दोन्ही गोष्टीमुळं म्हणजे देवाच्या बोलण्यातला आनंद, देवाच्या बोलण्यातली उत्कृष्ट योग्यता पाहिली की येणे श्रोतया होईल सुरवाड श्रवण सुखाचा. श्रोत्यांना श्रवणीय सुखाचा सुरवाड सुकाळ प्राप्त होईल. आपल्या कानाला चांगल्या ऐकण्याचा दुष्काळ आहे आणि देवाचं बोलणं जर आपलं चांगलं ऐकायला भेटलं की यातून श्रवण सुखाचा आपल्या सुकाळ प्राप्त होईल. मग आपण काय करावं? ज्ञानोबाराय विनंती करतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे. मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास आहे. मी आपणाला विनंती करतो की काय करावं? उन्मेषाचा चांग उठावा करुणी. उन्मेष म्हणजे ज्ञान किंवा बुद्धी. आपल्या बुद्धीचा किंवा ज्ञानाचा चांगल्या प्रकारे उठावा, त्यांना जागृत करा.
बुद्धी जागी ठेवा आणि त्या माध्यमातून श्रीहरी पार्थाचा संवाद भोगावा बापा. सगळ्याला विनंती आहे की आपण भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन यांचा संवाद भोगावा, या संवादाचा आनंद घ्यावा. पण तो कसा, तो आपल्याला उद्या घ्यायचा आहे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविंदार्पणमस्तु. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोले ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.